नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लर्न विथ अभिजित या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत पेरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स क्लास 10चा सायन्स फर्स्टचा सेकंड चॅप्टर. त्यातला आपण पार्ट 4 चौथा म्हणजे पार्ट चौथा पाहणार आहोत. पार्ट तिसरा आत्ताचा मागला व्हिडिओ आपण ह्याच्या यूट्यूबला टाकलेला आहे, तो पण तुम्ही पहा. आणि पार्ट चौथा पण टाकलेला आहे, तो पण तुम्ही पहा. तर चला मग सुरुवात करूया मॉडर्न पिरियोडिक लॉशी. आता आपण मॉडर्न पिरियोडिक लॉ पाहत असताना इथं लक्ष असलं पाहिजे, कारण की हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, तो येऊ शकतो परीक्षेला. द सायंटिफिक वर्ल्ड डिड नॉट नो एनिथिंग अबाउट द इंटेरियर ऑफ द ॲटम वेन मेंडेलिव्ह पुट फॉर द पिरियोडिक टेबल. जेव्हा ॲटम म्हणजे मेंडेलिव्हनं पिरियोडिक टेबल चा म्हणजे हे केलं, ऑर्गनाईज केलं किंवा मांडलं त्याचा पिरियोडिक टेबल, ते सर्वांसमोर मांडला जगासमोर, तेव्हा ॲटमचा इंटेरियरबद्दल आपल्याला काहीच माहीत नव्हतं. आफ्टर द डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन्स, सायंटिस्ट स्टार्टेड एक्सप्लोरिंग द रिलेशन बिटवीन द इलेक्ट्रॉन नंबर ऑफ ॲन ॲटम अँड द ॲटॉमिक नंबर. म्हणजे सायंटिस्ट काय स्टार्ट करत होते? एक्सप्लोरिंग द रिलेशन काय आहे इलेक्ट्रॉनिक नंबर आणि ह्याचं ॲटॉमिक नंबरशी रिलेशन काय आहे नेमकं, ते पाहण्याचा सायंटिस्ट प्रयत्न करत होते. द ॲटॉमिक नंबर इन मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल ओनली इंडिकेट्स द सिरियल नंबर ऑफ द इलिमेंट. म्हणजे ॲटॉमिक नंबर जो आहे मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबलमधला, तो काय इंडिकेट करत होता? तो सिरियल नंबर इंडिकेट करत होता इलिमेंटचा जो सिरियल नंबर आहे तो इंडिकेट करत होता. मग इन 1913 AD द इंग्लिश सायंटिस्ट हेनरी मोजले जो इंग्लिश सायंटिस्ट आहे, त्यानं काय डेमॉन्स्ट्रेट केलं 1913ला? विथ द हेल्प ऑफ द एक्सपेरिमेंट डन युजिंग एक्सरे ट्यूब यूज करून त्याने जे एक्सपेरिमेंट केले, कशाच्या हेल्पनं? एक्सपेरिमेंटच्या हेल्पनं. त्यानं जे ऑफ ॲन एलिमेंट करस्पॉन्ड्स टू द पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस. ॲटॉमिक नंबर हा पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस होता. करस्पॉन्ड म्हणजे कसे साथ देत होता? तर तो पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस, पॉझिटिव्ह चार्ज होता ॲटॉमिक नंबर म्हणजे. ऑर द नंबर ऑफ द प्रोटॉन्स इन द न्यूक्लियस, म्हणजे प्रोटॉनचा जी संख्या आहे तीच ॲटॉमिक नंबर, असं त्यांना म्हणायचं आहे की ही करत होता, करस्पॉन्ड करत होता त्याच्याशी. द नंबर ऑफ प्रोटॉन्स इन द न्यूक्लियस ऑफ द ॲटम ऑफ दॅट एलिमेंट, त्या एलिमेंटच्या नंबर ऑफ प्रोटॉनशी. These revealed that atomic number is a more fundamental property of an element than its atomic mass. म्हणजे ही काय सांगतंय? तर ॲटॉमिक नंबर हा जो आहे तो मूलभूत गरज आहे. कशाची? इलिमेंटची. कशापेक्षा? तर ॲटॉमिक मासपेक्षा जास्त, अधिक मूलभूत गरज कोणती आहे? तर ॲटॉमिक नंबर आहे. अकॉर्डिंगली द स्टेटमेंट ऑफ द मॉडर्न पिरियोडिक लॉ वॉज स्टेटेड ॲज फॉलोज. मॉडर्न पिरियोडिक लॉ ह्या स्टेटमेंटचीच आता मॉडर्न पिरियोडिक लॉ हा केला. हा खूप 2 मार्कला किंवा 1 मार्कला विचारला जाणार प्रश्न आहे मॉडर्न पिरियोडिक लॉ. तो म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर अ पिरियोडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स. आता इथं ॲटॉमिक नंबर हा शब्द वापरला आहे. पहिल्यांदा आतापर्यंत आपण जे शिकत होतो तो ॲटॉमिक मास नंबर, ॲटॉमिक मास शिकत होतो. प्रत्येक ह्याच्यात ॲटॉमिक मास रिलेटेड कंपॅरिझन केलं जात होतं. आता ॲटॉमिक नंबर रिलेटेड. मग मॉडर्न पिरियोडिक लॉ म्हणून वेगळा आहे. आत्ता जो अंमलात आहे तो मॉडर्न पिरियोडिक लॉ. म्हणून जो लॉ स्टेट केला आहे तो कोणता आहे? तर प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियोडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. तर ह्या ठिकाणी हा भाग संपतोय, तो व्यवस्थित लक्षात घ्या. आणि आता आपण पुढे जाऊया. मॉडर्न पिरियोडिक टेबल, लॉंग फॉर्म ऑफ द पिरियोडिक टेबल. मॉडर्न पिरियोडिक टेबल हा कशाचा लॉंग फॉर्म आहे? पिरियोडिक टेबलचा. जे इलिमेंटचं क्लासिफिकेशन आहे ती कशा तरी रिझल्ट येतं? तर अरेंजमेंट ऑफ द इलिमेंटच्या अरेंजमेंटमध्ये. इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स, त्याच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये. म्हणजे इथं काय दिलं आहे? द क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स रिझल्टिंग फ्रॉम अन अरेंजमेंट ऑफ द एलिमेंट्स इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स इन द मॉडर्न पिरियोडिक टेबल. ह्याला क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स म्हणायचं आहे. जी एलिमेंट्स इन्क्रीजिंग ऑर्डरनं, ॲटॉमिक नंबरच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनं जे अरेंज केलेले आहेत त्याला आपल्याला म्हणायचं आहे की द क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. आता इथं पुढं काय दिलं आहे? द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स कॅन बी प्रेडिक्टेड मोर ॲक्युरेटली विथ द हेल्प ऑफ द मॉडर्न पिरियोडिक टेबल. एलिमेंटच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या आता चांगल्या आपण ॲक्युरेटली
प्रेडिक्ट करू शकतोय. कशाच्या आधारे? तर मॉडर्न पिरियोडिक टेबलच्या आधारे. फॉर्मड ऑन द बेसिस ऑफ द ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबरच्या बेसवरती ती आपल्याला मॉडर्न पिरियोडिक टेबल गावलेला आहे. तर मॉडर्न पिरियोडिक टेबल इज ऑल्सो कॉल्ड द लॉंग फॉर्म ऑफ द पिरियोडिक टेबल. त्यामुळं मॉडर्न पिरियोडिक टेबल हा लॉंग फॉर्म ऑफ द पिरियोडिक टेबल म्हणून पण ओळखला जातो. त्याच्या पुढे दिले, इन द मॉडर्न पिरियोडिक टेबल द एलिमेंट्स आर अरेंज इन अकॉर्डन्स विथ देअर ॲटॉमिक नंबर. तोच पॉईंट सारखा येतो. तर ॲटॉमिक नंबरच्या रिलेटेड अकॉर्डन्स तो मॉडर्न पिरियोडिक टेबल हा अरेंज केलेला आहे. इलिमेंट मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये एलिमेंट अरेंज केलेले आहेत. ॲज अ रिझल्ट मोस्ट ऑफ द ड्रॉबॅक्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल अपिअर टू बी रिमूव्ड. मग ह्याचा रिझल्ट काय मिळाला आपल्याला? तर ज्या ड्रॉबॅक होत्या मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबलच्या, आपण मागील पाहिल्या डिमेरिट्स, ते जे ड्रॉबॅक होते ते सगळे रिमूव्ह झाले. However, the ambiguity about the position of hydrogen is not removed even in the modern periodic table. परंतु ही एक ड्रॉबॅक आहे. कशाचा? डिमेरिट आहे. कशाचं? मॉडर्न पिरियड गेलं नाही की एम्बिगिटी म्हणजे त्याची अजून आपण जे म्हणतो की त्याची एक ठरलेलं जी स्थान आहे ते अजून फिक्स स्थान नाही त्याचं हायड्रोजनचं. अजून मॉडर्न पिरियोडिक टेबलचा जरी शोध लागला तर हायड्रोजनचं फिक्स त्या ठिकाणी स्थान नाही. तर आता आपण पाहूया पुढचा पॅरेग्राफ. वी हॅव सीन इन द प्रिव्हियस स्टँडर्ड. मागच्या वर्षी आपण काय पाहिलं? दॅट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एन ॲटम, द वे इन विच द इलेक्ट्रॉन्स आर डिस्ट्रीब्युटेड इन द शेल्स अराउंड द न्यूक्लियस. असा जो रस्ता, वे म्हणजे आपण मार्ग म्हणूया, असा जो मार्ग, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्यूट इन द शेल्स अराउंड द न्यूक्लियसच्या अराउंड जे फिरत असतात त्या शेलमध्ये डिस्ट्रीब्यूट होतात. त्याला म्हणतात इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इज डिटरमाइंड बाय द टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन इट. कशाने डिटरमाइन होतं? तर टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन इट. अँड द टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अन ॲटम इज सेम ॲज द ॲटॉमिक नंबर. and the total number of electrons in an atom is same of the atomic number. ॲटॉमिक नंबर आणि इलेक्ट्रॉनची संख्या ही सेम असते. इथं पण दिलंय आणि खरंच हे आपण मागच्या वर्षी पण पाहिलंय. इथं दिले प्रिव्हियसली स्टँडर्ड, आपण ही सर्व पाहिलेलं आहे. हा आपला अभ्यास झालेला आहे. त्यामुळे ह्याच्याशी एक्स्ट्रा काही करण्याची गरज नाही. जर अजून कुणाचं व्यवस्थित समजलं असेल तर तो भाग वेगळा आहे. आता आपण पुढे पाहूया. तर द रिलेशन बिटवीन द ॲटॉमिक नंबर ऑफ एन एलिमेंट अँड इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ॲटॉमिक नंबर आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन यांच्यातलं जे रिलेशन आहे इज क्लिअरली सीन इन द मॉडर्न पिरियोडिक टेबल. ते एकदम व्यवस्थितपणे मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये दिसत आहे. आता ह्याच्या पुढचा आपल्याला भाग दिला आहे तो म्हणजे स्ट्रक्चर ऑफ द मॉडर्न पिरियोडिक टेबल. मॉडर्न पिरियोडिक टेबलचं स्ट्रक्चर आपल्याला इथं दिलेलं आहे. तर ते स्ट्रक्चर बघितला नसाल तर बघाच, कारण तिथं दिलंय की हॉरिझॉन्टल रॉज म्हणजे पिरियड्स. इथं समजलं पाहिजे. इथं समजणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून आमच्या व्हिडिओजमध्ये प्रत्येक ह्याच्यात समजण्यावर भर दिला आहे, नुसतंच भोकमपट्टी नाही. म्हणून व्यवस्थित लक्ष द्या, व्यवस्थित समजून घ्या. अजून जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या. तर इथं काय दिलं? द मॉडर्न पिरियोडिक टेबल कंटेन 7 हॉरिझॉन्टल रॉज कॉल्ड द पिरियड्स 1 to 7. म्हणजे एकूण 7 हॉरिझॉन्टल रॉज आहेत एकूण मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये. आणि इथं अजून एक पॉईंट दिला आहे तो म्हणजे सिमिलरली द 18 व्हर्टिकल कॉलम्स इन दिस टेबल आर द ग्रुप्स 1 to 18. म्हणजे एकूण 18 ग्रुप्स आहेत. सिमिलरली द 18 व्हर्टिकल कॉलम्स इन दिस टेबल आर द ग्रुप्स 1 to 18. द अरेंजमेंट ऑफ द पिरियड्स अँड ग्रुप्स रिझल्ट्स इन टू फॉर्मेशन ऑफ बॉक्सेस. साधं लॉजिक आहे. ह्यांचं जी अरेंजमेंट केलं पिरियड्स आणि ग्रुपचं, त्याचा कशात रिझल्ट आलं तर फॉर्मेशन ऑफ बॉक्सेस. त्याचं रिझल्ट झाला की बॉक्स तयार झालं. फॉर्मेशन ऑफ बॉक्सेस कशात फॉर्मॅट झालं तर बॉक्समध्ये कन्वर्ट झालं. बॉक्समध्ये ॲटॉमिक नंबर आर सिरियली इंडिकेटेड इन द अप्पर पार्ट. ॲटॉमिक नंबर आहे तो सिरियली इंडिकेट केला आहे इन द अप्पर पार्ट, त्या बॉक्सच्या अप्पर पार्टमध्ये. द ॲटॉमिक नंबर सिरियली इंडिकेटेड इन द अप्पर पार्ट ऑफ दिस बॉक्सेस. त्या बॉक्सेसच्या अप्पर पार्टमध्ये म्हणजे वरच्या बाजूला. इच बॉक्स करस्पॉन्ड टू द प्लेस फॉर वन एलिमेंट. इच बॉक्स म्हणजे प्रत्येक जो बॉक्स आहे तो कशासाठी म्हणजे लिमिट आहे त्याचं, तर प्लेस फॉर वन एलिमेंट, एकच एलिमेंट प्लेस करण्यासाठी.
तो प्लेस करू शकतो, तो म्हणजे एकच एलिमेंट. अपार्ट फ्रॉम दीज 7 रॉज, आता आपण पुढचा पॅराग्राफ पाहतोय, ही शकतो. आणि हे येतच प्रश्नपत्रिकेत, आता तरी मागच्या वर्षीच्या आणि त्याच्या मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेत 10वीच्या हे आलेलं आहे, त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे. अपार्ट फ्रॉम दिस 7 रॉज, ह्या 7 रॉजच्या नंतर 2 रॉज आर शोन सेपरेटली ॲट द बॉटम, खाली ॲट द बॉटम ऑफ द पिरियॉडिक टेबल, पिरियॉडिक टेबलच्या बॉटमला. दीज आर कॉल्ड लॅन्थनाइड सिरीज अँड ॲक्टिनाइड सिरीज रिस्पेक्टिव्हली. त्या दोन ज्या सिरीज आहेत, त्या दोन ज्या रॉज आहेत, त्याला लॅन्थनाइड सिरीज आणि ॲक्टिनाइड सिरीज अशी दोन नाव आहेत, वरच्याला लॅन्थनाइड आणि खालच्याला ॲक्टिनाइड. देर आर 118 बॉक्सेस इन द पिरियॉडिक टेबल इन्क्लुडिंग द 2 सिरीज. ह्या 2 सिरीज इन्क्लूड करून एकूण 118 बॉक्स आहे ती ह्या मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये. इट मीन्स दॅट, ह्याच्यातून आपल्याला काय समजतं तर देर आर 118 प्लेसेस फॉर एलिमेंट्स. एकूण 118 जागा आहेत एलिमेंटसाठी इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये एलिमेंटसाठी एकूण 118 जागा आहेत. व्हेरी रिसेंटली फॉर्मेशन ऑफ अ फ्यू एलिमेंट्स वॉज इस्टॅब्लिश्ड एक्सपेरिमेंटली अँड देअर बाय द मॉडर्न पिरियॉडिक टेबल इज नाव कम्प्लिटली फिल्ड. म्हणजे आता ही जी फ्यू एलिमेंट्स होते, उरलेले होते, डिस्कवर्ड व्हायचे होते, ते पण डिस्कवर्ड झाले आहेत एक्सपेरिमेंटली इस्टॅब्लिश होऊन आता, म्हणून त्यामुळे कम्प्लिटली फिल्ड झालेलं आहे मॉडर्न पिरियॉडिक टेबल. ऑल द 118 एलिमेंट्स आर नाव डिस्कवर्ड. सर्वच्या सर्व 118 एलिमेंट आता शोध लागलेला आहे. त्याच्यानंतर आता आपण पुढचा भाग पाहूया. इथं काय दिलं आहे पुढच्या पॅरेग्राफमध्ये, तर द एंटायर पिरियॉडिक टेबल इज डिवायडेड इंटू 4 ब्लॉक्स. जो आतला एंटायर पिरियॉडिक टेबल आहे, मधला जो पिरियॉडिक टेबल आहे, म्हणजे त्याचा मेन भाग, मुद्दा, त्याचा मेन जो पार्ट आहे त्या पिरियॉडिक टेबलचा आतला, तो काय आहे तर कशात डिवाईड होतोय, तो 4 ब्लॉक्समध्ये होतोय. मग दॅट इज कोणते ब्लॉक्स, तेच म्हणजे एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि PDF ही माहीतच असते. आत्ता आपण शिकवतोय ते म्हणजे PDFमध्येच. आणि मग आपल्याला PDF हे माहीतच असते, त्याच्या पुढे फक्त एस जोडायचं. एस PDF, एस नावाची एखादी PDF आहे असं समजायचं. ही ट्रिक आहे, सोपी ट्रिक, जी फक्त आपणच तयार केली आहे, अजून कुणाला माहीत नाही, कुणाला सुद्धा माहीत नाही. एस PDF, एस PDF, एस PDF, एस PDF. PDF तर आपण नाव ऐकलंच, पण यस पुढे एस जोडायचं. एस PDF, एस नावाची PDF. मग त्यामुळे 4 ब्लॉक्स आपल्या देण्यात राहत आहेत. एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक अँड एफ ब्लॉक. द एस ब्लॉक कंटेन्स द ग्रुप्स 1 अँड 2. जो एस ब्लॉक आहे तो काय कंटेन्स करतो, ग्रुप 1 अँड 2. ग्रुप्स असतात, ग्रुप म्हणजे आपण शिकलो द वर्टिकल कॉलम्स इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल ऑर इन ऑफ एलिमेंट्स इन द पिरियॉडिक टेबल आर कॉल्ड एज ग्रुप्स. द ग्रुप्स 13 to 18, 13 ते 18 जी ग्रुप आहेत ते कॉन्स्टिट्यूट द पी ब्लॉक. कशात कॉन्स्टिट्यूट होतात तर पी ब्लॉकमध्ये. द ग्रुप्स 3 to 12 कॉन्स्टिट्यूट द डी ब्लॉक. जे ग्रुप्स आहेत 3 to 12 ते कशात कॉन्स्टिट्यूट होतात तर डी ब्लॉकमध्ये. हे खूप महत्त्वाचं आहे, हे हायलाइटेड पॉईंट आहेत, हायलाइटेड पॉईंट. हे तुम्ही पण तुमच्या वहीत हायलाइट करून घ्या. कॉन्स्टिट्यूट द डी ब्लॉक म्हणजे 3 ते 12 जे ग्रुप्स आहेत ते डी ब्लॉक मध्ये येतात. व्हाईल द लॅन्थनाइड अँड ॲक्टिनाइड सिरीज, आता उरल्या 2 सिरीज खालच्या बॉटमला असतात त्या म्हणजे लॅन्थनाइड सिरीज आणि ॲक्टिनाइड सिरीज. ह्या काय करतात, ॲट द बॉटम फॉर्म द ए ब्लॉक, म्हणजे कशातून फॉर्म होतात, ए ब्लॉकमधून, म्हणजे त्या ए ब्लॉकमध्ये समाविष्ट होतात. द डी ब्लॉक एलिमेंट्स आर कॉल्ड ट्रान्झिशन एलिमेंट्स. म्हणजे आता जे डी ब्लॉकमधले एलिमेंट्स आहेत त्याला काय म्हटलं जातं, ट्रान्झिशन एलिमेंट्स. डी ब्लॉक एलिमेंट्स आर कॉल्ड ट्रान्झिशन एलिमेंट्स. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. द डी ब्लॉक एलिमेंट्स आर कॉल्ड can be drawn in the P block of the modern periodic table. झिगझॅग जी लाईन आहे ती कशात ड्रॉ केल्या तर पी ब्लॉकमध्ये ड्रॉ केल्या ऑफ द पिरियॉडिक टेबल. द 3 ट्रेडिशनल टाइप्स ऑफ एलिमेंट्स. ट्रॅडिशनल टाइप्स ऑफ एलिमेंट्स कोणते आहेत, 3 टाइप्स ऑफ, तर मेटल्स आहेत, नॉन मेटल्स आहेत, मेटलॉइड्स आहेत. कॅन बी इझिली क्लिअर्ड शोन इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल विथ द हेल्प ऑफ द झिगझॅग लाईन. म्हणजे ही मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटलॉइड्स आहेत ती क्लिअरली सीन, आपल्याला क्लिअरली तिथं शो होत आहेत. कशाच्या मदतीनं तर झिगझॅग लाईनच्या मदतीनं. तर ते इथं दिलंय. त्याच्या पुढं आपण जर गेलो तर इथं आपल्याला दिलंय
The three traditional types of elements can be clearly shown in the modern periodic table with the help of zigzag line. The metalloids, आता इथं पहिला पॉईंट आहे metalloids. The metalloids elements lie along the border of the zigzag line. जे मेटलॉइड्स आहेत ते कुठं राहतात, कुठं त्यांचा वास्तव आहे, तर त्या झिगझॅग लाईनच्या बॉर्डरवर. ती झिगझॅग लाईन जिथं काढल्या त्याच्या बॉर्डरवर. अँड ऑल द मेटल्स लाय ऑन द लेफ्ट साईड ऑफ द झिगझॅग लाईन. आणि जे सगळे मेटल्स आहेत ते कुठं राहतात, तर ऑन द लेफ्ट साईड ऑफ द झिगझॅग लाईन. त्या झिगझॅग लाईनच्या लेफ्ट साईडला. ती जी झिगझॅग लाईन तिथं ड्रॉन केली आहे त्याच्या लेफ्ट साईडला. आणि ऑल द नॉन मेटल्स लाय ऑन द राईट साईड ऑफ दिस झिगझॅग लाईन. असं इथं दिलं आहे, म्हणजे लेफ्ट साईड अँड राईट साईड कुठे राहतात ते दिले. तर हा पण स्ट्रक्चर ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल विचारू शकतात. तर आपला हा पार्ट चौथा पण कंप्लीट झालेला आहे. पुढचा अजून आपण एक पार्ट पाठवणार आहोत लगेच, तो पण तुम्ही पाहून घ्या आमच्या यूट्यूब चॅनलवर लर्न विथ अभिजित. अजून जरी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तरी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद फॉर तुम्ही आमचा व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल धन्यवाद. आवडला असेल तर कमेंट करा, आणि पुढच्यात अजून बदल करायचा असेल तरी पण कमेंट करा. तुमची शंका डाऊट असतील तरी पण कमेंट करा. धन्यवाद.